श्री स्वामी समर्थ. आज आहे गुरुवार, स्वामी समर्थांचा दिवस आणि त्यामध्ये जया एकादशी म्हणजे तर दिव्य योगच आहे. त्यासाठी आपणाला स्वामी समर्थांच्या कोणत्या सेवा करायच्या आहेत आणि एक दिवासुद्धा लावायचा आहे आणि तो कोणत्या ठिकाणी लावायचा आहे आणि कशाचा लावायचा आहे ते सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आजचा दिवस अत्यंत पुण्यकारक आहे. गुरुवार गुरुदेवांचा दिवस आहे. स्वामी समर्थ सेवा व दीप प्रज्वलन करण्याचा दिवस आहे आणि त्यातच जय एकादशी जी सर्व पापांचा नाश करणारी अशी असते, विजय देणारी आणि मोक्षमार्ग दाखवणारी अशी एकादशी मानली जाते. या दिवशी जर श्री स्वामी समर्थांचा नामस्मरण सेवा आणि दीप प्रज्वलन श्रद्धेने केले तर जीवनातील अडथळे दूर होतात, मन शांत होते आणि गुरुकृपा ही आपणाला लागत असते किंवा प्रकट होत असते. आज दिवा कुठे व कसा लावायचा आहे ते सुद्धा सांगणार आहे. आज दिवा लावणं फार महत्त्वाचं आहे, कारण दीप म्हणजे ज्ञान, प्रकाश आणि गुरुतत्व. दिवा लावण्याचं योग्य ठिकाण म्हणजे पहिले तर आहे आपल्या घरातील देवघर. सर्वात प्रथम आपल्या देवघरामध्ये दिवा लावायचा आहे. त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती आपल्या घरात जर फोटो असेल तर फोटोसमोर लावायचा आहे, जर मूर्ती असेल तर मूर्तीसमोरसुद्धा लावायचा आहे. शक्य असल्यास घराच्या मुख्य दरवाजाजवळ सुद्धा एक दिवा लावायचा आहे. आणि आता दिवा लावायचा आहे, पण तो कशाचा लावायचा आहे तर आपणाला तुपाचा दिवा लावायचा आहे. तुपाचा दिवा जर लावलो तर अतिशय श्रेष्ठ दिवा लावायचा आहे. जर तुम्हाला तीळ मिळत असेल तर तिळाचा सुद्धा दिवा लावायचा आहे. वात कापसाची किंवा पंचवटीची वात करायची आहे. दिवा लावताना म्हणायचा संकल्प आहे, ओम श्री स्वामी समर्थाय नमः. आज गुरुवार व जय एकादशीच्या पुण्यदिनानिमित्त माझ्या कुटुंबाच्या कल्याणासाठी, मन शांतीसाठी, आरोग्यासाठी आणि गुरुकृपा प्राप्तीसाठी हा दीप प्रज्वलित करीत आहे. अशा प्रकारे आपणाला संकल्प करायचा आहे. तर संकल्प पुन्हा एकदा ऐका. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. आज गुरुवार व जया एकादशीच्या पुण्यदिनानिमित्त माझ्या कुटुंबाच्या कल्याणासाठी, मन शांतीसाठी, आरोग्यासाठी आणि गुरुकृपा प्राप्तीसाठी हा दीप प्रज्वलित करीत आहे. दीप लावल्यानंतर क्षणभर डोळे बंद करून गुरुदेवांचं स्मरण करायचं आहे. तर जया एकादशीचं काय महत्त्व आहे तर जया एकादशीचं वर्णन हे पद्मपुराणात केलेलं आहे. ही एकादशी केल्याने काय फळ मिळते, काय पुण्य मिळते तर जुन्या जन्माचे दोष नष्ट होतात, संकटावर विजय मिळवता येतो, नकारात्मक शक्ती ज्या आहेत त्या दूर होण्यास मदत होत असते, भक्ताला गुरुकृपा व आत्मिक उन्नती प्राप्त होत असते. आज उपवास शक्य नसेल तरी फलाहार, सात्विक आहार व नामस्मरण तरी जरूर करावे. आज स्वामी समर्थांच्या आपणाला कोणत्या सेवा करायच्या आहेत तर आजचा दिवस हा सेवेचा आहे, दिखाव्याचा नाही. खाली दिलेल्या सेवा म्हणजे पुढे सांगणाऱ्या ज्या सेवा आहेत त्या श्रद्धेनुसारच करायच्या आहेत. तर आज नामस्मरणाची सेवा ही अत्यंत महत्त्वाची सेवा आहे. आज किमान 11 माळ तरी आपणाला नामस्मरण करायचं आहे. शक्य असल्यास 21 किंवा 51 माळासुद्धा करू शकतो. तर मंत्र आहे ओम श्री स्वामी समर्थाय नमः. मंत्र पुन्हा एकदा ऐका. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. या मंत्राचा आपणाला 11 माळा किंवा शक्य असल्यास 21 किंवा 51 माळा असा आपण नामस्मरण जप करू शकतो. नाम घेताना मन शांत ठेवायचं आहे. कोणतीही अपेक्षा न ठेवता फक्त गुरुचरणी समर्पण स्वतःला करायचं आहे. स्वामी समर्थां गुरुवाराची सेवा कशा प्रकारे करायची आहे. गुरुवारचा दिवस हा गुरुचा दिवस असल्यामुळे पिवळ्या फुलांनी स्वामींची पूजा, पिवळं वस्त्र किंवा पिवळं आसन वापरायचं आहे. त्यासाठी नैवेद्यासाठी आपणाला बेसन, केळी, गूळ याचा नैवेद्य आपणाला स्वामींना अर्पण करायचं आहे. आणि नैवेद्य अर्पण करताना आपणाला म्हणायचं आहे, स्वामी माझ्या हातून जे होतं आहे ते स्वीकारा, माझ्या जीवनाचं संचालन तुम्हीच करा. तुम्हाला आणखीन एकदा नैवेद्य अर्पण करताना काय म्हणायचं आहे ते सांगणार आहे. स्वामी माझ्या हातून जे होत आहे ते स्वीकारा, माझ्या जीवनाचं संचालन तुम्हीच करा.
तर आता एकादशीची सेवा कशा प्रकारे करायची आहे, तर शक्यतो उपवास किंवा फलाहार करायचा आहे. कांदा, लसूण, मांसाहार टाळायचा आहे. वाईट बोलणं, राग, निंदा टाळायचं आहे. मन शुद्ध ठेवणं हीच खरी एकादशी सेवा आहे. दीप, अगरबत्ती सेवा सकाळी व संध्याकाळी दीप लावून सेवा करायची आहे. घरात शांत मंत्रजप चालू ठेवायचा आहे. तर आज आपल्याला दान सेवासुद्धा करायची आहे. तर गरजूंना अन्न द्यायचं आहे, गाईला चारा घालायचा आहे, एखाद्याला मदत करायची आहे. मंदिरात तेल, वात याचं दान करायचं आहे. वात म्हणजे आपण जी कापसाच्या वाती करतो त्या वाती. दान करताना नाव न सांगणं हे सर्वात श्रेष्ठ आहे. आज स्तोत्र मंत्र कोणते म्हणायचे आहे, तर स्वामी चरित्रातील एखादा अध्याय किंवा गुरुस्तोत्र किंवा 5 मिनिटे स्वामींचं मौन ध्यान ह्या प्रकारच्या आपल्याला सेवा करायच्या आहेत. तर आपल्याला रात्रीची सेवा खूपच प्रभावी आहे. रात्रीची सेवा तर रात्री झोपण्यापूर्वी एक छोटा दिवा लावायचा आहे. स्वामींचा फोटो पाहून म्हणायचा आहे, स्वामी आजच्या दिवशी माझ्याकडून जाणून अजाणून काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा. माझं जीवन तुमच्या चरणी अर्पण आहे. हे शब्द आपण मनापासून म्हणायचे आहेत, तर सेवा ही पूर्ण होते. तर कोणते सेवा म्हणायची आहे, कोणते शब्द म्हणायचे आहेत, तर स्वामी आजच्या दिवशी माझ्याकडून जाणून अजाणून काही चूक झाली असेल तर क्षमा करा. माझं जीवन तुमच्या चरणी अर्पण आहे. अशा प्रकारचे शब्द आपल्याला मनापासून म्हणायचे आहेत. तर आजचा दिवा, देवघर व स्वामी फोटोसमोर आपल्याला नामस्मरण किमान 11 वेळा, गुरुवार सेवा म्हणजे पिवळं, गुरुस्मरण, एकादशीची सेवा म्हणजे संयम आणि सात्विकता, दान करायचं आहे ते गुप्त व श्रद्धेने करायचं आहे. तर आता स्वामी समर्थ म्हणतात, भक्ती मोठी नाही, भाव मोठा असतो. आज तुम्ही जे काही कराल ते भक्तीने आणि भावाने करायचं आहे. तर मनापासून अगदी श्रद्धेने आणि अहंकाराशिवाय करायचं आहे. तर भक्ती मोठी नाही तर त्यासाठी भाव मोठा असावा लागतो. स्वामी समर्थ तुमचं सर्व ऐकतात, फक्त विश्वास हवा. सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. या सेवा तुम्ही नक्की करा. आजचा दिवस तुमचा अत्यंत शुभ जाईल आणि तुमच्या जीवनात ज्या अडचणी, मनस्ताप, दुःख आहेत त्यासुद्धा कमी होण्यास मदत होईल. त्यासाठी ह्या सेवा अवश्य करा. सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याच्यासाठी धन्यवाद. सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.